आवाजानं अख्खी सिरीज मंत्रमुग्ध केलं. क्रिकेटवर प्रेम करणारे लोकांची संख्या वाढली, व्ह्यूज वाढले. हिम्मत बुवासाठी हात वरती सगळ्यांनी. स्पोर्ट ऑन लाईव्ह लोखंडे सर, ही टुर्नामेंट पार पाडण्यात खूप तुमचं मोठं योगदान आहे. मग मांढरे सर असतील, राकेश सर, रॉबिन सर, लोखंडे सर आणि आमचे सर्व खेळाडू, त्यांचं खूप मोठं योगदान लाभलेलं आहे. मांढरे सरांना सर्व माहिती आहे, कोणता बॉल कुठे कुठे टाकला पाहिजे, कोणता फलंदाज कसा मारेल. प्रत्येक फलंदाजाचा अंदाज आणि अभ्यास एवढी सोपी गोष्ट नाही आहे. आज ते कोणत्या तरी कंपनीत आपले कार्य करत असतात, तरी सुद्धा क्रिकेटला एवढा वेळ देतात. खरंच एक नावाजण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यामुळं खूप छान वाटतं त्यांचं समालोचन ऐकणं. सुमित फायरमॅन SP येतोय मैदानातून. खूप वेळा त्याने सुद्धा मैदान गाजवलेलं आहे, पण आता तो काही कारणास्तव कामानिमित्त मुंबईला असल्यामुळे तो आपल्याला उपलब्ध होत नाही. पण त्याचं सुद्धा क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान आहे, हे विसरून चालणार नाही. महेश बाबू पवार अहोरात्र झटतोय. काय म्हणावं या योद्ध्याला, शब्दच अपुरे आहेत. असा हा बाबू पवार गोलंदाजी करतो, अतिशय वेगवान. चला मॅच स्टार्ट करूयात आपण. थोडासा वेळ जास्त घेतला जातोय. पंचांना विनंती आहे, 2 अजून 40 मिनिटं होत आहेत. अगदी आपल्याकडे बरेच मॅच अजून खेळायचे आहेत. महत्वाची मॅच ओझरडे विपक्ष खुंटे फलटण तालुक्यातून दाखल झाला खुंटे संघ, तर दुसरीकडे वाई तालुक्यातील एक नावाजलेला संघ ओझरडे. अमोल कदम सलामीवीराच्या भूमिकेत सोबतीला असतील. विशाल फरांदे आणि अमोल कदम सलामीची जोडी, त्याचबरोबर जीवनजी तापे आणि विक्रमदादा काकडे यांचं देखील स्पर्धेसाठी आगमन आहे. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत श्री नवलादेवी चषक चिंदवली. सन्माननीय विक्रमदादा काकडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बक्षीस देखील देण्यात आलेलं आहे. महत्त्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे मान्यवरांचं. मॅचकडे वळूयात. जबरदस्त मॅच आपल्या भेटीला येणार आहे. या मॅचमध्ये नक्कीच लक्ष असेल सर्व प्रेक्षक वर्गाचं. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पोर्ट्स ऑन लाईव्ह या वाहिनीद्वारे अनेक प्रेक्षक आपल्यासोबत जोडले देखील जात आहेत. श्री नवलाई देवी चषक चिंदवली. दोन्ही खेळ संघ आपला 12 अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. गोलंदाजीसाठी पहिलं षटक संग्राम माने यांच्या हातामध्ये. संग्राम माने अर्थात SR स्पोर्ट्स सातारा ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीचे यूट्यूब दायित्व तेही सर्व आहेत. यूट्यूब चॅनलवरती कार्यरत असताना क्रिकेटमध्ये देखील मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कौशल्य असणारा खेळाडू म्हणजे संग्राम माने. डावखुर हाताचे वेगवान गोलंदाज. अमोल कदम हा देखील एक तगडा अष्टपैलू. संग्राम माने विपक्ष अमोल कदम. बेस्ट वर्सेस बेस्ट. खुंटे विपक्ष ओझरडे. पहिला चेंडूवरती फटका बसला, हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल. संग्राम पकडलाय कॅच. विकेटचं पतन. अमोल कदम बॅक टू पवेलियन. आखूड टप्प्याचा मारा पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी शरीरावरती आदळला चेंडू. बॅट वरती जाऊन आदळतोय. अमोलला डगआउट मध्ये परतावं लागेल. संग्राम माने अगदी जल्लोष पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये.
नितीन कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल. पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आणखी एक कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व नितीन कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. संग्रामच्या माध्यमातून घात अतिशय जबरदस्त सुरुवात झालेली आहे. खुंटे संघ पहा रणनीती लगेच अगदी खेळाडूंचं कौतुक आहे ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खुंटेगावचा हा संघ उतरला ना. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना देखील कोणताही वेळ घेतला जात नाहीये. अगदी डिसिप्लिन पाहायला मिळतोय. नितीन कदम तयार असेल पुन्हा एकदा संग्राम. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळी मात्र पुन्हा एकदा अपील उचलली आहे. अपील आहे परंतु पंच मात्र काय निर्णय देतील. निर्णय येतो बॅटर इज सेफ. अगदी शरीराला साठून गेला हा चेंडू. डॉट बॉल. आक्रमक फटकेबाजीसाठी नितीन ओळखले जातात. दुसऱ्या बाजूला संग्रामाने धारदार गोलंदाजी. यावेळी मात्र फुल अँड डिलिव्हरी. पायावरती आला चेंडू आणि यावेळी मात्र माफी नाहीये. फटका लाजवाब स्क्वेअरलेगच्या दिशेने भिरकावून दिलाय. सीमारेषे पार. चौकार. चौकार आलाय. 4 धावांबरोबरच धावफलक सक्रिय झालाय. समोरच्या बाजूला हाताळला गेला चेंडू. यावेळी मात्र गतीमध्ये बदल केला आहे. मैदानावरती क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर जबरदस्त क्षेत्ररक्षण. तदनंतर तितकाच चांगला थ्रो देखील थांबवला हा चेंडू. गती परिवर्तन पाहायला मिळत आहे संग्रामच्या माध्यमातून. 4 षटकांचा खेळ. पहिला पॉवर प्लेच्या षटकात एक चौकार अवघा आलेला आहे उजरडे संघाच्या खात्यामध्ये. यावेळी पुन्हा एकदा हवेमध्ये आहे चेंडू. डीप मध्ये खेळाडू तैनात. 1 बाउन्स ओमकारच्या माध्यमातून फील्ड केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्नात फेकी थोडीशी खराब. 2 धावा पूर्ण होतील. जबरदस्त युवा खेळाडूंची फळी मैदानाच्या आतमध्ये थेट फलटण तालुक्यातून दाखल झाली आहे. अगदी आपण मागील 3 दिवसात पाहिलंय भोर तालुक्यातून आलेला कामथडीचा संघ पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी पुरंदर तालुक्यातून आलेली निरा टीम. तदनंतर कालच्या दिवसात धोमचा संघ वाई तालुक्यातून पुढे आलाय. आज कोणता संघ येईल पुढे हे मात्र पाहायचं आहे. अवांतर धाव. वाईड बॉल. अगदी साताऱ्यातून गोवे संघ दाखल झालाय. फलटण मधून खुंटेचा संघ आहे. वाईतून आज आपण पाहतोय ओझरडे संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. भुईंचा संघ देखील आहे. पुन्हा एकदा स्विंग एनमीज. जबरदस्त उसळी मिळते या चेंडूला. डॉट बॉल होती आहे. षटकाची सांगता पहिल्या षटका अखेरीस 1 गडी बाद. 7 धावा धावफलकावरती. नक्कीच 3 संघ जे आपण पाहतोय कामथडी निरा त्याचबरोबर वाई तालुक्यातील देखील एक तगडा संघ धोम पुनर्वसनचा संघ पुढे आलेला आहे. सेमीफायनलच्या दिशेने पाऊल टाकलंय. ऋषीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. आजच्या दिवसात देखील वाई तालुक्यातील भुईंज संघ पुढे आलेला आपण पाहिलाय. ओझरडे संघ लढतोय. दुसरीकडे फलटण तालुक्यातून खुंटे संघ. संघर्षपूर्ण लढाई आहे. ऋषीच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळलं जाईल. लॉंग रन अप. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोरच्या बाजूला अतिशय वेगाने हाताळलेला चेंडू. मिस स्पीड मात्र होती आहे. बॅकअप दिला जाईल परंतु तोपर्यंत सिंगल कंप्लीट.
सिंगल घेतली जाते. या चेंडूच्या पाठीमाग एक धाव जोडली जाईल. खुंटे संघ ज्या पद्धतीने डिसिप्लिन मैदानाच्या आतमध्ये पाहायला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार फेरबदल. यावेळी मात्र बॅकवर्ड रिजनमध्ये प्रोटेक्शन वाढवलं जात आहे. गली रिजनमध्ये एक खेळाडू दाखल होतोय. येस, नक्कीच थोडीशी इंजरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये रिप्लेसमेंट प्लेअर दिला जाईल. साहिल दाखल होतोय. बऱ्याच वेळेला आपण पाहिलेलं आहे खेळाडूंना प्रतिस्पर्धी संघातून रिप्लेसमेंट प्लेअर म्हणून खेळत असताना. अर्थात सचिन तेंडुलकर भारतीय संघाकडून खेळले तरुण, परंतु एका मॅचमध्ये त्यांना प्रतिस्पर्धी संघाकडून देखील फिल्डिंग करावी लागली होती. अर्थात पाकिस्तान संघाकडून एका प्रेक्षणीय मॅचमध्ये त्यांनी क्षेत्ररक्षण केलं होतं. त्याचबरोबर मनदीप सिंग सारखा खेळाडू एका महत्त्वपूर्ण मॅचमध्ये साऊथ आफ्रिका ए विरुद्ध इंडिया ए मॅचमध्ये साऊथ आफ्रिका संघाकडून क्षेत्ररक्षण केलेलं पाहिलं. तशीच कामगिरी साहिल इथं करतील. यावेळी मात्र आउटसाइड ऑफ स्टंप मारा करण्याचा ऋषीचा प्रयत्न यशस्वीरित्या डॉट बॉल दाखल होतोय. साहिल पवार इथं खुंटे संघासाठी उभा राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत पाहिलेली आहे आपण खुंटे संघाच्या माध्यमातून. धारदार गोलंदाजी. अमोल कदम सारखा एका आक्रमक धडाकेबाज फटकेबाजाला पहिल्या चेंडूवर माघारी धाडलं. त्यानंतर नितीन. यावेळी पुन्हा एकदा चेंडू अगदी हवेमध्ये आहे. गली रिजनमध्ये थोडीशी मिसफील्ड जरूर, परंतु अखेरच्या क्षणी चेंडू चांगल्या पद्धतीने थांबवला. सिंगल कंप्लीट होईल. एक चिकी सिंगल धाव घेतली जाते. 9 वरती धावफलक पुढे सरकतोय. जबरदस्त अतिशय वेगानं टाकलेला हा चेंडू. विशाल यांना मात्र संपर्क करता आलेला नाहीये बॅटचा आणि बॉलचा. जबरदस्त हाताळले जात आहेत चेंडू. जो वेग आहे, अचूक टप्पा आणि दिशा ती महत्वाची. ती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. सातत्यानं आउटसाइड ऑफ स्टंप 4 ते 6 मीटरची लेंथ मेंटेन केली जाते. गुड लेंथ, अराउंड शॉर्ट ऑफ गुड लेंथ गोलंदाजी. यावेळी मात्र सफल झाला फलंदाज आउटसाइड ऑफ स्टंप, परंतु चेंडू देखील अतिशय बाहेरच्या बाजूला. अवांतर धाव वाईडच्या रूपामध्ये नक्कीच खात्यात ऍड होईल. 10 धावा आहेत धावफलकावरती. दुसरं षटक प्रगती पथावर. खुंटे विपक्ष ओझरडे. तगडी मॅच. यावेळी मात्र पुन्हा एकदा पंत सांगतील इट इज अ वाईड बॉल. निखिल तापे सर पंच म्हणून आज दाखल झालेत. त्याचबरोबर नितीन तापे सर या मॅच मध्ये पंचाच्या भूमिकेत. यावेळी कनेक्शन झालंय का, परंतु टायमिंग प्रॉपर होत नाहीये. 1 बाउन्स फील्ड केला जाईल डीप मध्ये चेंडू. अवघी 1 धाव प्राप्त होते. थ्रो पहा, अगदी ती मजबूत खांदा पाहायला मिळतोय. तो डिसिप्लिन हे प्रॅक्टिस मधून येतं. यासाठी मेहनत खूप करावी लागते. आपण वारंवार चर्चा करतो मैदानाच्या आतमध्ये जेवढा संघर्ष असतो, प्रत्येक फलंदाज षटकार जेव्हा खेचतो तेव्हा एक षटकार खेचण्यासाठी त्याने भरपूर मेहनत घेतलेली असते. मैदानाच्या बाहेरच्या बाजूला प्रॅक्टिस मध्ये पडद्यामागे. क्षेत्ररक्षण देखील काही त्याच पद्धतीनं. यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त वेग आहे. त्या वेगाबरोबर अचूकता आणि भेदकता या डॉट बॉल बरोबरच षटकाची सांगता. 2 षटकांचा थांबतोय खेळ. 1 गडी बाद, 12 धावा धावफलकावरती. जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच टीम मिटिंग होईल. त्या टीम मिटिंग मधून निर्णय येईल. इथं मात्र फलंदाज नक्कीच प्रयत्नशील असतील चांगले फटके खेळण्यासाठी. 2 षटकांनंतर 12 धावा धावफलकावर आहेत. वेग पकडावा लागणार आहे ओझरडे संघाला.
आज उजरेडे संघाला नक्कीच आकाश परांदे, निखिल तांगडे यांची कमतरता भासते. अक्षय शिलिमकर देखील उपलब्ध नाही आहेत. तगडी तगडी स्टारकास्ट या संघाकडे देखील नेहमी पाहायला मिळते. आज मात्र कुठेतरी ती उणीव जाणवते का? नक्कीच जाणवते. तर दुसरीकडे खुंटे संघ आणखी एक युवा गोलंदाज येतोय, महेश आपला रनअप मार्क करेल. या संपूर्ण संघाकडे पाहिलं तर सर्व युवा खेळाडूंची फळी मैदानाच्या आतमध्ये थेट फलटण तालुक्यातून दाखल झालेली आहे. यस प्रमोद पाटील यांचं देखील शुभ आगमन होतंय. आपलं मनपूर्वक स्वागत. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातला. यावेळी मात्र अगदी हवेमध्ये आहे चेंडू. क्षेत्ररक्षक येतील चेंडूच्या पाठीमाग. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र यशस्वी होईल का? नक्कीच होईल. 2 धावा जोडल्या जातील संघाच्या खात्यामध्ये. युवा गोलंदाज महेश, समोर विशाल फरांदे. यावेळी मात्र डाऊन द लेग वाईडचा इशारा पंचांचा येतोय. उजरडे संघ इथं मात्र नक्कीच अपेक्षा करेल धावा येऊ दे, कशा आल्या पाहिजेत पण धावा आल्या पाहिजेत. रन्स का आना जरुरी आहे, कारण धावफलकावरती एकदा धावा लागल्या तर नंतर समोरच्या संघाला तुम्ही संघर्ष करायला लावू शकता. जबरदस्त चेंडू हाताळला जातो. उजव्या इष्टीच्या बाहेरच्या बाजूला सातत्यानं टप्पा चेंडूचा आहे आणि विशालचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न इथं मात्र कामी येत नाहीये फटके खेळण्याचा. यावेळी आड्याबटनं फटका खेळला मध्ये आहे. डाऊन द बॉल फिल्डर, कॅच मात्र सुटली. काय ड्रॉप निष्ठून जाईल सीमा पार. चौकार 4 धावांसाठी. हा कॅच रेग्युलेशन कॅच म्हणावा लागेल. नक्कीच कॅचेस अशा प्रकारचे पकडावे लागतील, कारण एक कॅच समीकरण बदलू शकतो. सकाळच्या सत्रात आपण पाहिलं निखिल शेडगे यांचा कॅच सुटला, तदनंतर निखिलनं मैदानाच्या आतमध्ये तांडव माजवला आणि इथं विशालचा कॅच सुटतो. विशालला जीवनदान मिळतं. गोलंदाजाचं कौतुक मात्र नक्कीच करावं लागेल. ज्या पद्धतीनं आतापर्यंत स्ट्रॅटेजी आखली ती अंमलबजावणी आपण नेहमी म्हणतो महत्वाची, ती अंमलबजावणी केली जाते. यावेळी पुन्हा एकदा फटका फसला. बॅकवर्ड रिजन मध्ये बॅकअप आहे. थांबवला जाईल चेंडू. सिंगल मात्र होईल प्राप्त. लेग बाईच्या रूपात ही एक धाव जोडली जाईल धावफलकामध्ये. 20 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगल्भतावर असताना नितीन कदम, नितीनकडे नजर असतील. संग्राम, त्यानंतर ऋषी आणि आता महेश. गोलंदाजीमध्ये धार आहे खुंटे संघाच्या. फलटण तालुक्यातून दाखल झालेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये एक शांत गतीने सामना खरं तर पुढे चाललाय. दुपारच्या सत्रामध्ये इतकं शांत वातावरण मैदानामध्ये बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळत नाही. यावेळी आडाबटनं फटका खेळला. गॅप मध्ये देखील आहे लॉंग लेग रिजन गॅप. तिथं मात्र निसर्गाचा अडथळा अर्थातच प्रेक्षक क्षेत्ररक्षकासाठी ठरतोय मित्र. चौकाराच्या दिशेने चेंडू चालला की काय असं वाटत असताना चेंडू मात्र थांबवला जातोय. अवघ्या 2 धावा या चेंडूच्या पाठीमागे होतील प्राप्त. बावीस धावा धावफलकावर. अखेरचा चेंडू या षटकामध्ये तयार महेश. यावेळी पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर फटका फसला. हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल. कीपर आणि बॉलर कोण घेणार कॅच? इथं मात्र पहले आप के चक्कर में गेंद तो चली गई जनाब. 2 धावा होतील पूर्ण. 3 षटकांचा थांबतोय खेळ. 1 गडी बाद 24 धावा या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. नक्कीच आल्यात. बारा धावा आल्यात या ओव्हरमध्ये. 3 षटकांचा खेळ 24 धावा. आता मात्र अखेरच्या एका षटकात मोठे फटके खेळणं अत्यावश्यक उजरडे वॉरियर्स संघासाठी. चोवीस धावा धावफलकावरती दाखल.
24 धावा धावफलकावरती. दादा गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू बॅटची हवेमध्ये पकडलाय कॅच. जेलबाद विकेटचं पतन. विशालला परतावा लागेल माघारी. राजखरात मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चौथ्या क्रमांकावर 24 धावा धावफलकावर असताना इथं मात्र आणखी एक युवा गोलंदाज दादा गोलंदाजी करत असताना ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूच्या पाठीमागे विकेट आली आहे. शॉट फाईन लेग वरती खेळाडू तैनात असताना अतिशय सुंदररित्या झेल टिपलाय. यावेळी मात्र अतिशय चांगला चेंडू राज यांना समजलेला नाही. ओ नो बॉल आहे. फ्री हिट असेल नक्कीच. फ्रंट फूट वरती अतिरिक्त वेग प्रदान करण्याच्या प्रयत्नात हा नो बॉल हाताळला जातोय. इथं पंचांची नजर मात्र चौफेर. पंच निखिल इतापेसर अतिशय सुंदर कार्य आजच्या दिवसामध्ये त्यांचं राहिलेलं आहे. रॉबिन सरांची उणीव त्यांनी आज भासून दिलेली नाहीये. अकोटपदा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. चेंडू जरूर डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात या फटक्यासाठी. 2 धावा मिळतील. तिसरीचा नितीनचा प्रयत्न राहिलाय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथं मात्र नक्कीच रनआउटच्या रूपात राजला परतावे लागेल माघारी. स्ट्राईक वरती नितीन दाखल होत आहेत. हीच काय ती जमेची बाजू ओझरडे संघासाठी. फ्री हिट चेंडूवरती रनआउटच्या रूपात विकेट नक्कीच पाहायला मिळतात. राकेश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये अगदी जर्सी क्रमांक 7 सातत्याने परिधान करतात. MS धोनीचे डाय हार्ड फॅन म्हणून ओळखलं जातं. राकेश यांच्याकडे फिनिशिंग टच त्यांना द्यावा लागेल. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. राकेश चव्हाण अगदी गेले 4 दिवस पंच म्हणून अतिशय सुंदर कार्य करतात. या मॅच मध्ये आज मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. अष्टपैलू धडाडीचा खेळाडू आहे राकेश देखील. जबरदस्त बाउन्सर हाताळलाय. अप्रतिमरित्या टाकला जातोय हा चेंडू. काय गोलंदाजी केली जाते. या खेळाडूंनी बांधून ठेवलाय नितीन कदम यांचं पाय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू बाकी. 3 चेंडूच्या पाठीमागे जास्तीत जास्त धावा कशा खेचता येतील यासाठी प्रयत्न करावा लागेल नितीन यांना. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर फटका खेळलाय. निष्ठून देखील जाईल. 1 बाउन्स सीमा पार. महत्वपूर्ण चौकार. चौकाराबरोबरच धावफलक सक्रिय. 3 गडी बाद 31 धावा. 2 चेंडूं पाठीमागे किती धावा कुठल्या जातील हे पाहायचं आहे. या चौकारानंतर गोलंदाजाचं आक्रमण कशा पद्धतीने राहील हे देखील लक्षवेधी ठरेल. यावेळी फटका खेळला हवेमध्ये आहे. गॅप मध्ये देखील परंतु पाठलाग केला जातोय. थांबवला जाईल का? संधी दिली जाणार नाही. नितीन कदम यांच्या माध्यमातून आणखी एक चौकार. यावेळी वाईड लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळलाय फटका. वेग आलाय. अखेरच्या काही क्षणांमध्ये धावफलकाला वेग आलाय. मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. नक्कीच होऊ शकतं. 1 चेंडू बाकी आहे अजूनही. या एका चेंडूच्या पाठीमागे काय रणनीती असेल हे देखील पाहायचंय. यावेळी मात्र फटका बसलाय. ऋषी आहेत अगदी वाऱ्याच्या वेगाने येतात. दुसरीचा प्रयत्न. कीपर सेंडला थ्रो. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी राकेश आलेत.
आणि इथं मात्र विकेट. 2 धावा पूर्ण होत असताना तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात परतावा लागेल माघारी. 37 धावा फलकावरती लागतायत विजयासाठी. 24 चेंडू 38चं लक्ष्य. अगदी खडतर परिस्थितीमध्ये नक्कीच संघर्ष दोन्ही संघांना करावा लागणार आहे. 24 चेंडू 38 धावांची आवश्यकता. चला मॅच अगदी आपण लगेच सुरू करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल संघ ओझरडे अगदी एका लाईनअप मध्ये. त्याबरोबरच सलामीची जोडी दाखल होईल खुंटे संघाकडून. खुंटे संघासमोर 38 धावांचं लक्ष. फलटण तालुक्यातून दाखल झालेला संघ नक्कीच एवढ्यावर समाधान मानणार तर नक्कीच नाहीये. तो संघ इथं जिंकण्याच्या उद्देशानंच उतरलाय. परंतु ओझरडे संघ देखील कमी नाहीये. अगदी आपण म्हणतोय धावा कमी आहेत, परंतु कमी जरी धावा असल्या तरी या संघाकडे ती क्षमता आहे, संघामध्ये ती ताकद आहे. त्या ताकदीच्या जोरावर लढू शकतात. एका लाईनअप मध्ये संघ दाखल होईल मैदानाच्या आतमध्ये. लक्ष असणार आहे या सामन्यामध्ये ओझरडे संघाच्या देखील गोलंदाजीकडे. बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला म्हटलं ना की नक्कीच संघर्ष पाहायला मिळतो. तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. 38 धावांचं लक्ष. परंतु ओझरडे संघाचा जर विचार केला तर तरुण सोनावणे, राकेश चव्हाण, अमोल कदम, नितीन कदम हे गोलंदाज संघासाठी अतिशय जबरदस्त योगदान देण्यासाठी ओळखले जातात. सलामीची जोडी संग्राम आणि सोबतीला ऋषी आहेत. चोवीस चेंडू 38चं लक्ष. सलामीची जोड मैदानाच्या आतमध्ये दाखल. संग्राम एका बाजूला तर ऋषी सोबत करेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. राकेश चव्हाण अगदी नेहमीप्रमाणे षटक पहिला हाताळेल. महत्वपूर्ण मॅच मध्ये पहिलं षटक अतिशय निर्णायक ठरणार आहे. राकेशच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी करतील त्यावरती बरीच समीकरणं या मॅचची ठरणार आहेत. 24 चेंडू 38 ची गरज असताना राकेश तयार. जबरदस्त अगदी पायावरती आदळला हा चेंडू.
वेगवान आणि धारदार राकेश चव्हाण, यासाठीच तर ओळखला जातो राकेश. अगदी पंच म्हणून कामगिरी बजावली आहे, आता खेळाडू म्हणून गावासाठी लढायचंय, गावच्या नावासाठी लढायचंय आणि ती लढाई लढली जाईल, कारण मैदानाच्या आतमध्ये संघर्ष अटळ आहे. दोन तगडे संघ जेव्हा एकमेकांना भिडतात ना, तेव्हा धावफलक मॅटर करत नाही, मॅटर करतो तो म्हणजे आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी. आणि कोणता संघ त्या दबावावरती नियंत्रण चांगल्या पद्धतीने मिळवतोय त्यावरती ती समीकरणं बदलतात. स्कोरबोर्ड डझंट मॅटर. इथं मात्र खराब खराब चेंडू हाताळला जातो आहे. नक्कीच हा बीमर असेल. नो बॉल, नो प्लस 4, 5 धावा बोनसच्या रूपात. आणि ज्या वेळेला आपल्याकडे धावफलकावरती धावा कमी असतील ना, अशा प्रकारच्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. अरे बाळा, बीमार अर्थातच पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. राकेशच्या माध्यमातून पुनरागमन करावं लागेल उजरडे संघाला. कमी गतीचा चेंडू हवेमध्ये खेळलाय, मोठा फटका तरुण येतोय, डाऊन द बॉल, कॅच पकडलाय, परंतु फ्री हिट आहे. फ्री हिट वरती सिंगल वरतीच थांबावं लागेल. जर मागचा चेंडू बीमर नसता तर निश्चितचपणे इथं चित्र, परंतु क्रिकेट जर तरवर चालत नाही मित्रांनो. इथं तुम्हाला आज आता या मुवमेंट मध्ये जगावं लागतं, खेळावं लागतं. त्या क्षणांमध्ये तुम्हाला योग्य निर्णय घेऊन त्या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षरित्या करावी लागते. जबरदस्त चेंडू हाताळला, आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगल्या पद्धतीने हा चेंडू डिलिव्हर केला जातोय. अमंतर नक्कीच रोखलं गेलंय ऋषी यांना. सातत्याने या लाईन लेंथवर मारा करत राहावं लागणार आहे ओझरडे संघाकडून राकेशला. यावेळी आडव्या बॅटनं फटका खेळला आहे, तरुण सोनावणे आहेत, परंतु बनतील फक्त प्रेक्षक. मोठा गॅप आहे काव कॉर्नर रिजन मध्ये, तो गॅप भेटण्यामध्ये आलं यश. निष्ठून जाईल, धावा मिळतील 4. 10 धावांवरती पोहोचेल धावफलक. यावेळी अकुटपचा चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येईल, चेंडूच्या खाली अखेरच्या क्षणामध्ये कॅच मात्र पकडला. इथे मात्र कॅच सुटला की हृदयाचे ठोके असंतुलित झाले होते. किती फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये जेल टिपला गेला ऋषी. बॅक टू डग आउट. महत्वपूर्ण क्षणांमध्ये विकेट आलेली आहे, कारण ही विकेट गरजेची होती, थांबवणं गरजेचं आहे कुठेतरी खुंटे संघाला. खुंटे संघ तगडी स्टारकास्ट या संघामध्ये आहे. 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येणार हे मात्र पाहायचंय. दहा धावा आलेल्या आहेत धावफलकावरती. संग्राम माने सलामीवीराच्या भूमिकेत आल्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर फलंदाज येतोय. फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. ऋषी आलाय मैदानाच्या आतमध्ये. अकोटपदा चेंडू अगदी जबरदस्तरित्या टोलावला, निष्ठून जातोय का? नक्कीच जातोय. सीमारेषेच्या पलीकडे ठोकला चौकार. चौकाराबरोबरच धावांची भरारी. 14 धावा धावफलकावरती. आता मात्र 18 चेंडू, केवळ 24 धावांची खुंटे संघाला आवश्यकता. दुसरं षटक हाताळण्यासाठी तरुण सोनावणे सज्ज.
खुंटे विपक्ष ओझरडे तगडी मॅच आहे, परंतु या तगड्या मॅच मध्ये ज्या पद्धतीनं खेळ दाखवला आतापर्यंत खुंटे संघानं नक्कीच प्रभावित केलेला आहे. संग्राम माने सज्ज असतील पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. तरुण सोनावणेची राऊंड ऑन ऍक्शन. इथं मात्र दिशा खराब आहे, अवांतर धाव मिळून जाईल. धावा कमी आहेत ओझरडे संघाकडे, रोखावण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा रोखावे लागतील. यावेळी मात्र चांगला चेंडू आता रिव्हर्स अटेम्प्ट होता, परंतु सक्सेसफुल होत नाहीये. फुलटॉस यावेळी ते मात्र पायावरती आहेत. राकेशच्या माध्यमातून थांबवला जाईल. दुसरीचा प्रयत्न कीपर सेंडला थ्रो. रनआउटची संधी मात्र इथं अपील आहे जर, परंतु 2 धावा पूर्ण होतील. दोन धावा पूर्ण केल्या जातील. तरुण सोनावणे नजर आहेत तरुणकडे. यावेळी मात्र वेल लेफ्ट आउटसाइड ऑफ स्टंप. पंत सांगतील हा वाईड बॉल आहे. अवांतर धाव नक्कीच प्राप्त होईल. 18 वरती धावफलक पोहोचतोय. 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे 16 चेंडूच्या पाठीमाग. रिव्हर्सचा अटेम्प्ट यावेळी मात्र एक्झिक्यूट केला आहे. गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतोय, जरूर थांबवेल देखील चेंडूला. इथं 2 धावा मात्र थांबवता येणार नाहीयेत. दोन धावा येत आहेत, त्याबरोबरच 20 वरती धावफलक पोहोचतोय. अगदी चांगला खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिलाय. दोन्ही संघांचा संघर्ष करावा लागतो. त्या संघर्षामध्ये 15 चेंडू 18ची गरज असताना तरुणची रणनीती महत्वाची. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुली एक्झिक्यूट केलाय. गॅप मध्ये खेळलाय फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू मात्र थांबलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा मिळतील. चांगला फटका परंतु संग्रामच्या माध्यमातून. बावीस धावा धावफलकावरती लागल्या आहेत. मॅच जबरदस्तरित्या पुढे सरकते शांत गतीने परंतु वेगानं. 1.4 षटकांचा खेळ होतोय. 1 गडी बाद 22 धावा आहेत धावफलकावरती दाखल. यावेळी मात्र दिशा खराब. डाऊन द लेग साइड वाईड बॉल. अवांतर धाव होईल प्राप्त. 14 चेंडू 15चं समीकरण आहे आणि आजकालच्या आधुनिक क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा या प्रकारच्या धावफलकाचा बचाव केला जातो. यावेळी मात्र जबरदस्त चेंडू हाताळला. थेट घेतला यष्टीचा वेध. त्रिफळाची दांडी गोल. संग्राम माने बॅक टू डगआउट. 5व्या चेंडूच्या पाठीमाग जबरदस्तरित्या विकेट पटकावली आहे. संग्राम परत डगआउट मध्ये. पुनरागमनाची संधी मिळेल का उजरडे संघाला हे मात्र पाहायचंय. 13 चेंडू अजूनही 15ची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. फलंदाज 12वा खेळाडू उपलब्ध नाहीये. विशाल प्रसाद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
13 चेंडू 15ची गरज असताना हा निर्णायक चेंडू असेल संपूर्ण मॅचच्या दृष्टिकोनातून. जबरदस्तरित्या खोदून काढलाय. खेळाडू आहे डीप मध्ये तैनात. फिल्डवरती चेंडू थांबवला जाईल तोपर्यंत 2 धावा मात्र यशस्वीरित्या केल्या जातील पूर्ण. या डबल बरोबरच होईल षटकाची सांगता. 12 चेंडू अजूनही 13ची गरज. पंचवीस धावा आहेत धावफलकावरती. तिसरं षटक कोण हाताळणार हे पाहायचंय. प्रशांतच्या हातामध्ये षटक सोपवलाय. महत्वपूर्ण निर्णायक षटक. अगदी पेनल्टीमेट ओव्हर ऑफ द मॅच. 12 चेंडू 13ची गरज. बारा चेंडू 13ची गरज. पहिला चेंडू जबरदस्तरित्या स्क्वेअर कट केला जातो. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. चेंडू त्याच्या माध्यमातून थांबवला देखील जाईल परंतु 2 धावा पूर्ण केल्या जातील. अकरा चेंडू 11ची गरज असणार आहे आता. यावेळी मात्र चांगल्या पद्धतीने हाताळला चेंडू. डीप मध्ये खेळाडू तैनात. राकेशच्या माध्यमातून थांबवला जाईल. एक सिंगल मात्र कंप्लीट होईल. 10 चेंडू 10ची गरज. दाखवते तिथं मात्र मी स्पीड मोठा गॅप आहे. चेंडू निष्ठून जाईल का? पाठलाग केला जातो जरूर. थांबवण्याचा प्रयत्न होईल. थांबवला देखील जाईल परंतु 2 धावा मिळतील. अगदी एकेरी 2 धावांचा योग्य समन्वय साधत धावफलक पुढे सरकवण्याचं काम केलं गेलंय. अगदी 9 चेंडू 8 धावांची आता आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल नक्कीच केले जातात. 9 चेंडू 8ची गरज. यावेळी पायावरती आदळला चेंडू. राज करत आहेत. राजच्या माध्यमातून निष्ठून जातोय चेंडू. इथं मात्र पाठलाग करेपर्यंत थांबवला जाईल का? प्रयत्न होईल जरूर परंतु तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा यशस्वीरित्या घेतल्या जातील. 8 चेंडू 6ची गरज. एक मोठा फटका दूर खुंटे संघ. मॅच अगदी सावध गतीनं पवित्रा घेतलाय खुंटे संघानं या मॅच मध्ये. जास्त काही करण्याची गरज देखील नाहीये. संग्रामनी बरंचसं काम सोपं केलेलं आहे संघाचं. यावेळी मात्र जबरदस्त परंतु दिशा नक्कीच खराब. वाईड बॉल अवांतर धाव प्राप्त होईल. 8 चेंडू आता 5ची गरज आहे खुंटे संघाला. आठ चेंडू 5 धावांची आहे आवश्यकता. जबरदस्ती यावेळी यार्कर एक्झिक्यूट केला परंतु सिंगल मात्र थांबवता येत नाहीये. डायरेक्ट हिट आणि इथं मात्र पंच अपील आहे. अपीलचा निर्णय काय येईल पाहायचा. पंचांचा निर्णय इथं मात्र फलंदाज पंच सांगतील सेफ आहे आणि त्या प्रयत्नातच चोरटी दुसरी धाव देखील घेतली जाते. 2 धावा पूर्ण केल्या जातील. याबरोबरच आता
अवघ्या 3 धावा दूर 7 चेंडूच्या पाठीमागा संघ. सात चेंडू 3ची गरज. थोडीशी घाई करा, खूप वेळ घेतला गेला मॅच साठी. गोवे संघ दुसऱ्या फेरीसाठी नक्कीच दुपारच्या सत्रात पात्र ठरला आहे. गोवे संघाचा सामना कोणता संघ करणार हे मात्र आपण पाहणार आहोत. अगदी 7 चेंडू 3ची गरज. हा निर्णायक असेल चेंडू. मॅच मध्ये पुनरागमन करण्याची संधी या चेंडूच्या पाठीमागे दिली जाईल का? हलक्या हाताने टॅप केला, गॅप मध्ये ढकलला. दुसरीचा प्रयत्न होईल का? चेंडू थांबवला जरूर. सिंगल मात्र प्राप्त. 6 चेंडू आता 2 धावा महत्वपूर्ण असणार आहेत या पुढच्या 6 चेंडूंचा खेळ. कोण हाताळणार षटक हे मात्र पाहायचंय. सहा चेंडू 2ची गरज. थोडीशी घाई करा. दुपारच्या सत्रात 3 वाजून जवळजवळ 23 मिनिटं होत आहेत. अजून 2 महत्वपूर्ण सामने आपण खेळवणार आहोत. या मॅच नंतर गोवे संघ टॉस साठी तयार राहा. लगेच टॉस करणार आहोत. लगेच आपण या मॅचचा विजेता संघ जो असेल त्या टीमच्या कॅप्टनला देखील विनंती असेल, जो संघ जिंकेल त्या टीमच्या कॅप्टन लगेच आपण टॉस साठी तयार राहायचं. आणि गोवे संघ कॅप्टन टॉस साठी प्लीज रेडी राहा. 6 चेंडू 2ची गरज. पहिला चेंडू मोठा फटका हवेमध्ये, गॅप मध्ये. एक कंप्लीट. विजयाची दुसरी धाव घेतली जाईल का? चेंडू मात्र इथं निष्ठून जातोय अगदी. पण चेंडू आतमध्ये थांबलाय, नक्कीच थांबलाय. इथं थोडीशी गडबड ताळमेळात झाली का विचार करायचा आहे. पण त्यांचा निर्णय इथं नक्कीच महत्वाचा ठरणार आहे. येस, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात एकच धाव घेतली गेली मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 5 चेंडू 1ची गरज आहे. थोडीशी नक्कीच इथं ताळमेळात गडबड झाली. चेंडू थांबवला गेला. निर्णय येईपर्यंत फलंदाजांना वाटलं निष्ठून गेला, परंतु नाही. अजूनही मॅच बाकी आहे. 5 चेंडू 1ची गरज आहे. नितीन यावेळी बॅटची कडा. अखेरीस ती विजयाची धाव घेतली जाते. खुंटे संघ या मॅच मध्ये अगदी दणदणीत विजय मिळवतोय. खुंटे संघ कॅप्टन विनंती असेल लगेच टॉस साठी या. टॉस आपण लगेच करणार आहोत आणि तुम्हाला 10 मिनिटांचा वेळ दिला जाईल. खुंटे कॅप्टन लगेच या. हॅलो. खुंटे संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी सभा मंडपापाशी यायचंय. नाणेफेक करतील जगन्नाथ पवार. गोवा विरुद्ध खुंटे. नाणेफेक करतील जीवनी तापे. जीवनी तापे मैदानात या. विक्रम काकडे खूप मोलाचं योगदान. राकेश सर प्लीज कॉमेंट्री बॉक्स पाशी या. राकेश सर. जेवणासाठीच आपल्याला बोलवलं जातंय. खुंटे संघाचे कप्तान आलेले आहेत. हॅलो कॅमेरामन.
येस, एका बाजूला खुंटे संघ श्रेयस असतील, दुसरीकडे रामदास असतील गोवे संघाकडून. ही आपली नाणेफेकीचा होईल कौल. कॉल असेल खुंटे संघाचा. मान्यवरांचा शुभ असते. आपण टॉस करत आहोत. छापा कॉल आहे आणि हा कॉल नक्कीच लागतोय या वेळेला खुंटे संघाच्या बाजूने. सर नक्कीच निर्णय आम्हाला ऐकायला आवडेल. ओके, खुंटे संघानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. मॅच अगदी जबरदस्तरित्या रंगली, एकतर्फी सामना झाला. परंतु जर तुम्ही गोवे संघाची मॅच पाहिली असेल, त्यांनी देखील तगडी लढत दिली आहे गोजेगाव संघाला. या मॅचच्या दृष्टिकोनातून रणनीतीमध्ये काही बदल होतील का सेम स्ट्रॅटेजी अवलंबली जाईल? नाही, अजून थोडीशी रना कमी आपल्या बनवण्याचा प्रयत्न करत जाईल त्यांच्याकडून. किंवा कमी हे आपल्या त्यांचा मगाशी 38 स्कोर झाला त्यापेक्षा अजून कमी थोडासा रोखला जाईल. हा कॉन्फिडन्स आहे, हा कॉन्फिडन्स पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्युशन होईल हा नंतरचा प्रश्न आहे, तो कॉन्फिडन्स दाखवला जातो. थँक्यू श्रेयस सर. अगदी खुंटे संघ आणखी कमी धावांमध्ये समोरच्या संघाला रोखायचं त्यांचा मनसुबा आहे. पाहूयात गोवे संघ त्याला कसं उत्तर देतोय. प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं गेलं. एक महत्वाची मॅच अगदी 10 मिनिटांमध्ये आपण सुरू करणार आहोत. अगदी मैदानाच्या आतमध्ये आमच्या कॅमेरामॅनला विनंती करेन थोडासा फोकस करा. खेळपट्टीवर पहा, 6 वर्षाचा सार्थक कशी गोलंदाजी करतोय पहा. अगदी हुलासा खेळाडू यष्ट्याने एवढी देखील उंची नाहीये, परंतु रनअप बघा, ऍक्शन बघा. डावखूर आताचा गोलंदाज अगदी देखणी गोलंदाजी करतोय. त्याबरोबरच कौतुक आहे या खेळाडूचं. अगदी इवलीशी पावलं इवली पावलं टाकत असतात. चांगल्या फलंदाजांना देखील भविष्यात त्रस्त करणार आहे हा खेळाडू हे सांगतोय. पहा पुन्हा एकदा ऍक्शन पहा. चेंडू अजूनही ज्या पद्धतीने ऍक्शन आहे नक्कीच ट्रेंट बोल्ट यांची आठवण करून देतोय. यानंतर आणखी एक छोटासा युवा गोलंदाज हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. या गोलंदाजाने काल देखील प्रभावित केलं होतं. अर्थात विहानच्या माध्यमातून कालच्या सत्रात अगदी रॉबिन सरांना देखील त्रिफळाचित केलं या गोलंदाजांनी. एक छोटा 10 वर्षाचा विहान तर 6 वर्षीय सार्थक. जबरदस्त हे युवा खेळाडू प्रभावित करतात. खेळपट्टीवर अगदी चांगल्या फलंदाजांना त्रस्त करणार आहेत भविष्यामध्ये. उज्ज्वल भविष्य आहे क्रिकेटचं चिंचवली गावचं नक्कीच. राकेश सर प्लीज संपर्क साधा. राकेश सर. जगुनाना यांनी बॅट हातात घेतलेली आहे. बघूया आपल्या बॅटीने काय कमाल दाखवतायत. युवा असा गोलंदाज आणि हा मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि लॉंग ऑनच्या दिशेने हा चौकार. किरणीचा पै नवीन गोलंदाज.
लेग साईडच्या दिशेने फटकवलेला चेंडू चौगुणाना. किरण तापे आपली बॅटिंगचा क्लास कृपया सगळ्या संघांना दाखवावा, म्हणजे आपल्या आयकॉन लेवलला निवड होईल.
हॅलो रणजित, आम्हाला किरण इतापेंचा क्लास बघायचा आहे, तुम्ही थोडी बॅट त्यांच्याकडे द्या. किरण इतापे, प्रेक्षक वर्ग तुमच्यासाठी आतुरलेला आहे. किरण इतापे, सौरव बिरारे खिचडी खाऊन झाली असली तर सामना समितीशी संपर्क साधावा. सौरव बिलारे, खूप खिचडी खाताय तुम्ही. सौरव बिलारे, आपले आवडते प्लेयर किरण इतापे स्ट्राईक करत आहेत. तुम्ही आपले दातांची काळजी घ्यावी किरण इतापे.